येणाऱ्या 3 पेशंटपैकी एका पेशंटला सध्या पिगमेंटेशनचा त्रास होतो. महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसतं का? सनस्क्रीन आणि पिगमेंटेशन हे बऱ्यापैकी अपोजिट, म्हणजे सनस्क्रीन असेल तर पिगमेंटेशन लांब पळतं आणि पिगमेंटेशन असेल याचा अर्थ तुम्ही सनस्क्रीन रेग्युलर नाही लावत आहे किंवा योग्य प्रमाणात नाही लावत आहे. सनस्क्रीन एव्हरी 2 to 3 आवरली रिअप्लाय करायला पाहिजे, परत लावायला पाहिजे, कारण 3 तासानंतर त्याचा इफेक्ट जवळजवळ 0 होतो. हळद पण एक थोडंसं स्ट्रॉंग केमिकल असल्यासारखं आहे, तर हळद सगळ्यांना सूट नाही होत. आजचा विषय आहे पिगमेंटेशन, म्हणजेच त्वचेवर दिसणारे काळे डाग, चेहऱ्यावरची असमान त्वचा आणि वाढत जाणारी पिगमेंटेशनची समस्या. आजकाल अनेक महिला आणि पुरुष या समस्येमुळे त्रस्त आहेत. विशेषतः उन्हाचा संपर्क, हार्मोन्स, प्रेग्नन्सी, PCOS, चुकीच्या क्रीमचा वापर किंवा ॲक्ने नंतर चेहऱ्यावर राहिलेले काळे डाग यामुळे पिगमेंटेशन वाढू शकतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक काळा डाग हा सारखा नसतो आणि त्यामुळे प्रत्येकासाठी उपचारही सारखे नसतात. पण पिगमेंटेशन म्हणजे कशामुळे नेमके होतात, कोणते पिगमेंटेशन पूर्णपणे बरे होऊ शकतात, सनस्क्रीन किती महत्त्वाचं आहे, केमिकल पील आणि लेझर ट्रीटमेंट किती सुरक्षित आहे, त्याचबरोबर पिगमेंटेशन कायमची दूर करता येतात का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत कोकणसाद लाईव्हच्या डॉक्टर लाईव्ह या विशेष कार्यक्रमात. आणि आपल्यासोबत आहेत त्वचारोगतज्ञ डॉक्टर संजना देस्कर मॅडम. मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या या खास भागामध्ये. धन्यवाद आणि सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. माझ्या OPDमध्ये सध्या येणाऱ्या 3 पेशंटपैकी एका पेशंटला सध्या पिगमेंटेशनचा त्रास होतो. आणि आनंदाची बातमी अशी आहे की जर योग्य निदान आणि योग्य उपचार केले तर हे पिगमेंटेशन बऱ्यापैकी कमी करतात. पण हे पिगमेंटेशन म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कशामुळे आधी तयार होतात? पिगमेंटेशनमध्ये आपल्या स्किनच्या खाली, त्वचेच्या खाली जे मेलॅनिन नावाचं एक रंगद्रव्य असतं, ते एका ठिकाणी जर जास्त प्रमाणात तयार झालं किंवा जमा झालं तर त्याला पिगमेंटेशन असे म्हणतो आपण. पण त्याचे प्रकार कोणते असतात? त्याचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वांग, हे कॉमन झालेलं आहे. वांगचे डाग, त्याच्याचबरोबर फ्रेकल्स, सन टॅन हे पिगमेंटेशनचा एक प्रकार असू शकतो. एजिंगमध्ये आपण पिगमेंटेशन होतं. फ्रेकल्समध्ये चेहऱ्यावर असे छोटे छोटे काळे किंवा चॉकलेटी कलरचे स्पॉट येतात, त्याला आपण फ्रेकल्स म्हणतो. त्याच्यानंतर हार्मोनल पिगमेंटेशन होऊ शकतं. कोणत्या तरी मेडिसिनमुळं पण बऱ्यापैकी पिगमेंटेशन होतं. त्याचबरोबर मानेमध्ये किंवा काखेमध्ये पण डार्क होऊन ते पिगमेंटेशन होतं. तो पण पिगमेंटेशनचाच भाग आपण म्हणू शकतो. पण महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसतं का, असा काही रिपोर्ट आहे का? हो, महिलांमध्ये एक स्पेसिफिक कॉज आहे त्याच्यामुळे ते पिगमेंटेशन वाढू शकतं. त्याच्यामध्ये हार्मोनल हा फॅक्टर महत्त्वाचा आहे, जसं की प्रेग्नन्सीमध्ये किंवा PCODमध्ये, मेनोपॉजमध्ये हे पिगमेंटेशन वाढतं. तसंच काही महिला फेअरनेस क्रीम्स यूज करतात, त्याच्यामध्ये स्टेरॉइड असतात, त्याच्यामुळे पिगमेंटेशन वाढतं. उन्हामध्ये जास्त फिरल्यामुळं पण पिगमेंटेशन वाढू शकतं. काही व्हायटमिन्स डिफिशियन्सी आहेत, काही औषध आहेत ज्याच्यामुळे पण पिगमेंटेशन येतं. पण पुरुषांमध्ये हे प्रमाण असंच असतं की त्याची काही कारणं वेगळी असू शकतात? पुरुषांमध्ये मेनली आहे कारण ते म्हणजे एकतर हेल्मेट, विदाऊट हेल्मेट उन्हामध्ये प्रवास करणे बाईकवरून, किंवा स्पोर्ट्स पर्सन्स जे असतात ते सनस्क्रीन न लावता स्पोर्ट्स खेळतात उन्हामध्ये, तर त्याच्यामुळे ते पिगमेंटेशन वाढू शकते. अलीकडे आपण असं सर्रास बघतो, म्हणजे सोशल मीडियावर सुद्धा आपण ओपन केलं की सनस्क्रीन हा प्रकार खूप वाढलेला आहे. मग या सनस्क्रीनचा आणि या पिगमेंटेशनचा काही संबंध असतो का? खूप संबंध आहे. सनस्क्रीन आणि पिगमेंटेशन हे बऱ्यापैकी अपोजिट, म्हणजे सनस्क्रीन असेल तर पिगमेंटेशन लांब पळतं आणि पिगमेंटेशन असेल याचा अर्थ तुम्ही सनस्क्रीन रेग्युलर नाही लावत आहे किंवा योग्य प्रमाणात नाही लावत आहे. त्यामुळं सनस्क्रीन जर तुम्ही लावत नसाल आणि जर ती व्यक्ती किंवा तो पेशंट माझ्याजवळ आला की पिगमेंटेशनची मला ट्रीटमेंट करायची आहे, तर मी म्हणते पहिला सनस्क्रीनचा वापर व्यवस्थित करायला पाहिजे त्यानं. कारण अशा पिगमेंटेशनमध्ये आपण किती जरी ट्रीटमेंट केली तरी ती ट्रीटमेंट कंप्लीट होऊ नाही शकत किंवा त्याचे रिझल्ट्स व्यवस्थित येत नाहीत जोपर्यंत तुम्ही सनस्क्रीन व्यवस्थित वापरत नाही. पण सनस्क्रीनचं प्रमाण काय असावं? जर आपण त्याचा रेग्युलर वापर करत असू तर सनस्क्रीन किती प्रमाणात हे वापरलंच पाहिजे असं काय सांगायला? सनस्क्रीन एकतर मेडिकेटेड सनस्क्रीन वापरावं, ज्याचा SPF ठरलेला असतो. कमीत कमी 50+ SPFचं सनस्क्रीन वापरायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सनस्क्रीन एव्हरी 2 to 3 आवरली रिअप्लाय करायला पाहिजे, परत लावायला पाहिजे, कारण
3 तासानंतर त्याचा इफेक्ट जवळजवळ 0 होतो. म्हणजे सनस्क्रीन न लावल्यासारखं होतं. आपण काय करतो, सकाळी लावतो व्यवस्थित सनस्क्रीन जाताना, दिवसभर बघतच नाही. आणि मग 12च्या नंतर जे UV रेज असतात, ऊन असतं, त्याच्यानंतर तो टॅनिंग प्रकार सुरू होतो. तर सनस्क्रीन रिअप्लाय करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे सनस्क्रीनची क्वांटिटी. आपण सनस्क्रीन जस्ट थोडंसं लावतो, कधी कधी वाटतं ऑइली होतोय, नको जास्त लावायला, किंवा घाम येऊन पण सनस्क्रीन कधी कधी निघून जातं, तर आपण थोडंसं लावतो. तर सनस्क्रीन ॲक्च्युली चेहरा आणि मानेसाठी 2 बोटांवर येईल एवढं सनस्क्रीन एका वेळेला लावायला पाहिजे. जर तसं बघितलं तर जे सनस्क्रीनचे जे क्रीम्स असतात, ट्यूब्स असतात, ते मॅक्स 20 दिवस ते 1 महिना टिकतात. म्हणजे पुरतात त्या पेशंटला. पण असंही असतं ना, म्हणजे जर आता उन्हाळा असेल तर प्रत्येकजण त्याचा वापर व्यवस्थित करतो किंवा न चुकता करतो. पण आता पावसाळा आला तर असं होतं की आता पावसाळा आहे, दमट वातावरण आहे, तर मग कशाला वापरायचं सनस्क्रीन? मग हा जो समज असतो तो कितपत योग्य आहे? तो सर्वात मोठा गैरसमज आहे. कारण आपल्याला वाटतं की ऊन नाही आहे, पण ॲक्च्युली ऊन असतं, UV रेज असतात, फक्त त्या ढगाळ वातावरणामुळे आपल्याला ते तेवढी तीव्रता दिसत नाही. त्यामुळे सनस्क्रीन हे उन्हात, पावसात आणि थंडीत वर्षभर लावणे तेवढेच महत्त्वाचे आहे. इवन तर मी असं सांगेन की जर तुम्ही घरात असाल आणि तुमचं स्क्रीन टाईम जास्त असेल, तरी पण सनस्क्रीन लावायला पाहिजे. जर तुम्ही घरात असाल आणि खिडकीच्या शेजारी जर काही काम करत असाल जिथं ऊन येत आहे किंवा प्रकाश जास्त आहे, तर तिथे सनस्क्रीन लावणे आणि रिअप्लाय करणे हे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही घरातही असाल तर सनस्क्रीन तेवढंच गरजेचं आहे. पण याच बरोबरीनं आपण बघतो, जर पिगमेंटेशन असेल तर काही सोशल मीडियावर नुसके पण दिले जात आहेत. मग तुम्ही लिंबू वापरा किंवा आणि काहीतरी टोमॅटो त्या पिगमेंटेशनवर घासा, म्हणजे तुमचा काळपटपणा थोडासा कमी होईल किंवा तो पूर्णपणे निघून जाईल. तर यात कितपत तथ्य आहे? मला असं वाटतं की घरगुती उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करणे हे चुकीचं आहे. आणि घरगुती उपायानं तुम्हाला तेवढा फरक नाही पडत. एक पेशंट माझ्याकडे आली होती, तिचं पिगमेंटेशन होतं, लिंबू लावला होता तिनं. सोडा लावतात, लिंबू लावतात, घरगुती उपाय. त्यानं काय होतं, तिची पूर्ण स्किनच बर्न झाली होती आणि पिगमेंटेशन वाढलं होतं. तर असे उपाय जर आपणच आपल्या स्किनवर, आपली त्वचा आपल्याला माहीत नसते कशी आहे, सेन्सिटिव्ह आहे किंवा ड्राय आहे, त्याच्यावर त्याचा परिणाम काय होईल, कारण लिंबूमध्ये ॲसिडच असतं. मग ते वापरल्यामुळं उलट दुष्परिणाम जास्त होतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घरगुती उपायांपेक्षा. पण याबरोबरीनं आता गेले कित्येक वर्ष आपण घरात सुद्धा एक कायम वापरतो तो म्हणजे हळद, त्यानंतर थोडंसं बेसन आणि दूध वगैरे घालून मिक्स करून ती पेस्ट चेहऱ्यावर लावली जाते, म्हणजे थोडंसं टॅनिंग कमी करण्यासाठी. कधी कधी पिगमेंटेशनसुद्धा घालवण्यासाठी याचा वापर केला जातो. याचा कितपत उपयोग होतो? हळद हे पण एक, आता हळद प्युअर मिळत नाही. पहिली गोष्ट, हळद पण एक थोडंसं स्ट्रॉंग केमिकल असल्यासारखं आहे, तर हळद सगळ्यांना सूट नाही होत. मी तर इवन ब्राईड्स जे असतात त्यांना पण सांगते की जिथं जे आता हळदी असते ना, हळदीचा कार्यक्रम असतो लग्नाच्या आधी, तर तेव्हा पण मी त्यांना सांगते की प्युअर हळद नका लावू, कारण त्याने रॅश होऊ शकते, बर्न होऊ शकतं, इचिंग होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये थोडीशी चंदन पावडर मिक्स करून हळद लावावी, कारण हळद सांगू शकत नाही की प्रत्येक स्किनला सूट होईल का नाही होईल. त्याच पद्धतीमध्ये तुम्ही जसं लिंबू आहे, हळद आहे आणि तुम्ही आता बेसन हा स्क्रबमध्ये येतो. तर ते बेसनचं पीठ कसं आहे, स्क्रबिंग जास्त केलं तरी पण त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे स्क्रबिंग करण्यासाठी ती त्वचा तशी पाहिजे, तरच त्याचा यूज होतो. आपण कुठल्याही त्वचेला हे सगळं चालेल असं नाही सांगता येत. म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करायचाच असेल, म्हणजे इतर गोष्टी न वापरता फक्त घरगुती, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. पण या सगळ्या पिगमेंटेशनवर जर आपण डॉक्टरांकडे गेलो तर तिथे काही उपचार आहेत का? हो, तुमचं पिगमेंटेशन कशा प्रकारचं आहे त्याच्यानुसार आपण उपचार करतो. या उपचारामध्ये मेडिकेटेड क्रीम्स आहेत, मेनली सनस्क्रीन आहे, जसं मी सांगितल्याप्रमाणे. काही पिगमेंटेशनसाठी तोंडाने घ्यायच्या गोळ्या पण आहेत. ट्रीटमेंटमध्ये म्हणाल तर तुम्ही केमिकल पील आहे, क्यू स्विच लेझर आहे, काही पिगमेंटेशनमध्ये पिको लेझर नावाचा एक प्रकार असतो तो आहे.
स्किन ब्रायटिंग ट्रीटमेंट्स आहेत, कॉम्बिनेशनमध्ये पण आपण ट्रीटमेंट करतो काही पिगमेंटेशनवर. तर अशा बऱ्याचशा ट्रीटमेंट आहेत ज्यानं ते पिगमेंटेशन पूर्णतः बरे होतं आणि काही पिगमेंटेशनमध्ये बऱ्यापैकी चांगला रिझल्ट होतो, पण मेंटेनन्स गरजेचा असतो. तुम्ही आता जसं म्हटलात की घरगुती जर उपचार तुम्ही घेतलेत किंवा हे लिंबू त्यानंतर टोमॅटो असे जर वापर त्वचेवर केला तर त्याने जळते, पण तुम्ही आता एक उल्लेख केलाय तो म्हणजे केमिकल पीलचा, त्यानं त्वचा नाही जळत? नाही, हा पण एक गैरसमज आहे. केमिकल म्हटलं की लोक घाबरतात. तर केमिकल पील ही एक खूप सिम्पल, सोपी आणि इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे जी कमी वेळामध्ये होते आणि पिगमेंटेशनवर त्याचा बऱ्यापैकी लाँग टर्ममध्ये खूप चांगला इफेक्ट आहे. केमिकल पीलमध्ये कसं आम्ही फक्त एक औषध लावतो आणि वॉश करतो, ज्याच्यामुळं वरची स्किन जी डेड स्किन असते ती निघून जाते. 15 ते 20 मिनिटाची प्रोसिजर असते, पण त्यानं चेहरा जळत नाही. तुमची स्किन टाईपनुसार, तुमचा पिगमेंट कसं आहे त्याच्यानुसार आम्ही ते औषध निवडतो की कुठलं पाहिजे, काय पाहिजे. आणि जर योग्य डॉक्टरांकडनं जर तुम्ही ट्रीटमेंट केली त्यांच्या क्लिनिकमध्ये, घरी नाही, तर ह्याचा इफेक्ट खूप चांगला आहे. आणि केमिकल पील हे एक बेसिक ट्रीटमेंट आहे पिगमेंटेशनसाठी जी आजकाल यूज होते. तुम्ही आणखीन एका उपचार पद्धतीचा उल्लेख केला आहे ते म्हणजे लेझर ट्रीटमेंट. कितपत सुरक्षित आहे हे? आत्ता सध्याचे जे लेझर्स आलेले आहेत, जे स्किन ट्रीटमेंटसाठी आपण वापरतो, ते खूप इफेक्टिव्ह आणि ॲडव्हान्स प्रकारचे लेझर्स आलेले आहेत. लेझर म्हणजे काय असतं, लाईट असतो, त्याच्यामध्ये सेटिंग असतं की त्याला एक टार्गेट दिलेलं असतं, त्या टार्गेटवर त्यांना ॲक्ट व्हायचं. आता जसं पिगमेंटेशनमध्ये जे लेझर्स आपण यूज करतो ते मेलॅनिन ह्या जो रंगद्रव्य आहे ज्याच्यामुळं पिगमेंटेशन होतं, तर ते टार्गेट सेट केलेलं असतं. मग ते लेझर बरोबर त्या मेलॅनिन पिगमेंटवरच ॲक्ट होतं. बाकीची जी इतर त्वचा असते जी नॉर्मल असते त्याच्यावर ॲक्टच होत नाही. त्याच्यामुळे ते 100% सेफ आहे आणि 100% इफेक्टिव्ह आहे. त्याच्यासारखी ट्रीटमेंट नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला ते पिगमेंट जर कमी करायचं असेल तर. तुम्ही आता कमी करण्यासाठी उपाय सांगितलेत, पण हे पिगमेंटेशन आपण पाहिलं तर खूप चांगलंही वाटत नाही ते अनेकदा, किंवा कोणतरी असं येतं आणि तुम्हाला असं सांगून जातं अरे काय डाग पडले, ते घाण वाटतं आणि मग ऑकवर्ड व्हायला होतं आपल्यालाच. पण हे पूर्णपणे जातात का, असा अनेकांचा प्रश्न असतो. बरोबर आहे. काही पिगमेंट, आता तो पिगमेंटेशनचा प्रकार काय आहे त्याच्यानुसार ट्रीटमेंट असते. काही पिगमेंट जसं की वांगचे डाग हे 100% बरे होत नाहीत. आपण ट्रीटमेंट बऱ्यापैकी देऊन, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट देऊन, कॉम्बिनेशनमध्ये ट्रीटमेंट देऊन हे वांग कमी करू शकतो. पण वांगचे पिगमेंटेशन जर घालवायचं असेल तर त्याचा पेशन्स लागतो. त्या पेशंटला रिपीटेड सेशन्स करावे लागतात, मेंटेनन्स करायला लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीनचा वापर योग्य प्रमाणात आणि रेग्युलर करायला पाहिजे, तर हे वांगचे डाग जातात. बाकीचे जे बरेचसे पिगमेंटेशन आहेत त्या पिगमेंटेशनच्या प्रकारानुसार ते ट्रीटमेंट त्यांचे प्रोटोकॉल ठरतो आणि त्याचं आपण पिगमेंटेशन कमी करू शकतो. म्हणजे डॉक्टरांच्या देखरेखीखाली तुम्हाला यावर काम करायला हवं आणि सातत्यपूर्ण काम करायला हवं. तेवढीच त्यानंतर काळजी सुद्धा घ्यायला हवी. पण तुमच्याकडे अशा काही किस्से आहेत का, म्हणजे पिगमेंटेशनमुळे खूपच त्रस्त होते, तुमच्याकडे ते पेशंट्स आले आणि तुम्ही त्यांना ट्रीटमेंट दिला, त्यांनी सुद्धा योग्य काळजी घेतली आणि ते पूर्णपणे बरे झाले, असे काही किस्से सांगू शकता? हो, माझ्याकडं एक मिडल एज एक महिला आली होती जिच्या चेहऱ्यावर खूप काळे डाग होते. तर तिनं मला वाटतं बऱ्यापैकी सगळे फेअरनेस क्रीम ट्राय केले होते आणि ते सगळे करून झाल्यानंतर तिचं पिगमेंटेशन कमी तर झालं नव्हतं, वाढलं होतं. तर ती आली होती माझ्याकडं. बघितलं तर ते जे क्रीम्स तिने यूज केले होते ते सगळे स्टिरॉइड क्रीम्स होते. स्टिरॉइड क्रीममुळं काय होतं, तुम्ही लावायला सुरू केलं ना की पहिला तेवढ्यापुरतं जरा पिगमेंटेशन कमी झाल्यासारखं वाटतं, नंतर खूप वाढतं ते पिगमेंटेशन आणि स्किनचं टेक्स्चर आणि स्किन खराब होते. मग त्यांना आम्ही ते सांगितलं की त्या क्रीम्स कशा हानिकारक आहेत त्यांच्या स्किनसाठी आणि मग त्या क्रीम्स बंद करायला पाहिजे. मग सनस्क्रीनचा वापर करून, काही बऱ्यापैकी ट्रीटमेंट करून, सेशन्स करून मल्टिपल, बऱ्याच दिवसानंतर त्यांची स्किनच्या टेक्स्चरमध्ये सुधारणा झाली, पिगमेंटेशन कमी झालं. पण ती खुश झाली ती महिला की ती म्हटली मला की आता मला चेहऱ्यात बघावंसं वाटतं. अजून एक तुम्हाला किस्सा सांगते. एक मुलगा आला होता कॉलेजमध्ये. त्याला पूर्ण त्याची स्किन काळवंडली होती. त्याला वाटत होतं की ते सन टॅन आहे, तो उन्हात फिरतोय आणि त्याच्यामुळं सन टॅन झाला. पण ॲक्च्युली त्याचा दुसरा प्रॉब्लेम होता ज्याच्यामुळे त्याचं पिगमेंटेशन वाढलं होतं. चेहरा तर आहे प्लस मान वगैरे सगळी काळपट झाली होती. त्याच्यावर पण आम्ही बऱ्यापैकी ट्रीटमेंट केली, थोडे सेशन्स लागले.
काही तोंडावाटे घ्यायच्या गोळ्या आणि बाकीचे सगळे ट्रीटमेंट करून झाल्यानंतर एक 4 ते 5 महिन्यामध्ये त्याचं पण पिगमेंटेशन बऱ्यापैकी कमी झालं. तर असे पिगमेंटेशनचे प्रकार आहेत ज्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट ठरवतो, प्रोटोकॉल ठरवतो आणि मग ते पिगमेंटेशन कमी करता येतं. पण तुम्ही आता जसं म्हटलात की हे सगळं ट्रीटमेंट घेताना काही आपण पिल्स पण देतो किंवा हो. पण त्याचा काही आपल्या शरीरावर परिणाम वेगळा होतो का? असं काही नाही असतं? नाही नाही हां. तसं काही नसतं. तुमच्या पिगमेंटचं कारण कॉज जे आहे ते ट्रीट करायला लागतं काय काय वेळेला. जसं काय काय वेळेला हार्मोनल बरोबर. प्रॉब्लेम असतो, तर आपल्याला कधी कधी ते हार्मोनल बॅलन्स करायला लागतो, त्याच्यानुसार आपण त्या गोळ्या वगैरे देतो. तर तो प्रकार त्या प्रकारात मोडतो. त्यामुळं तसे बाकीचे साईड इफेक्ट्स काय नसतात. कारण असे खूप प्रश्न असतात लोकांच्या मनात जेव्हा आपण त्वचेवर हो. काहीतरी प्रयोग करायला जातो. हो. कारण ऑलरेडी त्वचा खूप त्या आपण म्हणतो की डॅमेज झालेली असते आणि त्यात पुन्हा असं काहीतरी ट्रीटमेंट घ्यायची म्हणजे अगोदरच भीती असते मनामध्ये. पण तुम्ही सगळ्या प्रश्नांची खूप सुंदर पद्धतीनं उत्तर दिला. आता आपण आपला नेहमीचा सेशन घेणार आहोत, तो म्हणजे रॅपिड फायरचा. तर माझा पहिला प्रश्न मी आता सुरू करते. फेअरनेस क्रीमनं पिगमेंटेशन जातं? नाही सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात वापरायचं का? नाही, वर्षभर वापरायचं 12 महिने आणि जसं सांगितल्याप्रमाणे रिअप्लाय करायचं. पण या सगळ्यावर घरगुती उपाय सुरक्षित आहेत का? नाही, केमिकल पील सुरक्षित आहेत? एकदम 100%. लेझर म्हणजे त्वचा पातळ होते? अजिबात नाही. त्यानंतर पिगमेंटेशन हा संसर्गजन्य आजार आहे? नाही पिगमेंटेशन फक्त महिलांनाच होतं का? नाही, पुरुषांमध्ये पण होतं. व्हिटॅमिन कमी असल्यामुळे पिगमेंटेशन होऊ शकतात का? हो, एक कॉमन विटॅमिन आहे विटॅमिन B12, ज्याच्यामुळं पिगमेंटेशन होऊ शकतं आणि हे मेनली जे व्हेजिटेरियन्स असतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हे जाणवतं. पण सनस्क्रीन घरातही लावावा लागतो का? हो, सनस्क्रीन घरातही लावावं लागतं. जर तुमचं स्क्रीन टाईम जास्त असेल किंवा जर तुम्ही खिडकीच्या किंवा जिथं प्रकाश जास्त येतो तिथं बसत असाल तर सनस्क्रीन घरात लावलेलं सुरक्षित. आता शेवटचा प्रश्न आपला, एकदाच केमिकल पिल्स किंवा लेझर ट्रीटमेंट यूज केली तर कायमचा फरक पडतो? नाही, त्याचे रिपीटेड सेशन्स करायला लागतात. तुमच्या पिगमेंटेशनवर डिपेंड आहे. एक पेशंट माझ्याकडे आली होती, मुलगी होती कॉलेज गोईंग, खूप पिंपल्स होते. पिंपल्स आले की तिला सवय होती ती पिक करायची, फोडायची. आणि मग मी तुम्हाला सांगते, पिंपल्स जेवढे लवकर कमी करता येतात तेवढंच कठीण आहे त्याचं डाग कमी करणं. म्हणून मी माझ्या प्रत्येक पेशंटना सांगते ज्यांना पिंपल्स येतात, पिंपल्स मी कमी करू शकते लगेच. त्याचे डाग कमी करायला वेळ लागतो. त्यामुळे काही झालं तरी पिंपल्सला हात नका लावू, फोडू नका, कारण जे पिगमेंटेशन नंतर पडतं त्याला कमी करण्यासाठी तुम्हाला मल्टिपल सेशन्स करायला लागतात आणि बरंच उपाय करायला लागतात ज्याने ते पिगमेंटेशन कमी होतं. तुमचा वेळही जातो आणि खर्चही तेवढाच. तेवढाच. धन्यवाद. खूप सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सविस्तरपणे दिली. सगळे गैरसमज प्रेक्षकांच्या मनातले होते ते दूर केला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि या एपिसोडमध्ये आपण आता इथंच थांबतोय. तर आजचा एपिसोड होता डॉक्टर लाईव्हमधला पिगमेंटेशनचा. या संदर्भातले तुम्हाला सुद्धा काही अजून प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारायला अजिबात विसरू नका. आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला कुठल्या आणखीन वेगळ्या विषयावर माहिती जाणून घ्यायची आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या एपिसोडमध्ये आता इथंच थांबतोय. तोपर्यंत पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणचा लाईव्ह. धन्यवाद.